तुम्हा सगळ्यांच्या पाया माझी विनवणी आणि मस्तक चरणी ठेवूनी मस्तक चरणी ठेवूनी सगळ्यांच्या पाया माझी विनवणी आणि मस्तक चरणी ठेवून या। तर तुम्ही सगळे संत ते भगवंताचे देवाचे स्वरूप आहात म्हणून आधी तुम्हाला नमन, तुम्हाला प्रणाम। कारण संत माऊली म्हणतात की बाबा रे आहे तोच श्रोता वक्ता ज्ञानासी अंजने आणि सर्व होणे जाणे देवा तुझ्या। संसारामध्ये चराचरामध्ये परमात्माचे स्वरूप आहे, देवाचे स्वरूप। तुम्ही सुद्धा देव आणि या व्यासपीठावर बसलेले माझे परमात्मा सुद्धा। म्हणून आधी तुम्हाला नमन केलं, कारण तुमच्यामध्ये सुद्धा परमात्माचा अंश आहे। म्हणून त्या परमपिता परमात्माच्या अशा अंशाला माझा साक्षात नमस्कार। आणि तुम्हाला तर माहितच आहे माझं नाव, कारण मागच्या वेळेस बागडी टोल्याला हा दुसरा कार्यक्रम आहे। एक वेळा कोणी येतो ते त्याला विसरत नाही का, मग तो वाईट करू किंवा चांगला करू। तरी सुद्धा माझा परिचय हरिभक्त परायण ममताबाई बागडे, राहणार लंबाटोला गिरोला, तहसील जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र। तर आज या ठिकाणी बागडी टोल्यामध्ये 2 वेळेस कार्यक्रम झालाय माझा। नुसता आमच्या कुलदीप भाऊच्या पुण्यप्रतापाची गोष्ट आहे। यांच्याच प्रयत्नामुळे 2 दिवस या कीर्तनाची सेवा मला या बागडी टोल्या गावामध्ये मिळालेली आहे। तरी यांची खूप खूप आभारी आहोत आणि धन्यवाद देतो या दादाला की नवीन पिढीचे असून सुद्धा यांना भजनाची आवड आहे, कीर्तनाची आवड आहे। अशी पिढी मिळत नाही तर आताचा पोरायले पोरीला पा हातात मोबाईल घेते ना मस्त पूर्ण झोपते, हाय का नाही। रात्रीच्या 12-1 वाजेपर्यंत मोबाईल पाहतील, पण देवाचं नाव जरी म्हटलं तर त्याच्या मुखावर येत नाही। भजन कीर्तन म्हटलं का त्याच्या दिमागाचा बाहेरची वस्तू आहे, हाय का नाही। म्हणून दादाला चांगलं आहे, त्यांना देवाचा आवड आहे, देवाच्या ईश्वराची आवड आहे, भजनाची आवड आहे, भक्तीची आवड आहे। धन्यवाद आहे। तर आज आपण या ठिकाणी स्वर्गवासी शिवरामजी दोमोडे यांच्या तेरवी निमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी दोनोडे परिवारामध्ये आभारलेला आहे। तरी मायबाप संसारामध्ये संत म्हणतात आया है सो जाएगा रे राजा रंग फकीर, कोई चढ़े सिंहासन भैया कोई बने जंजीर। तर या संसारामध्ये जन्मणारी जी वस्तू आहे, जेवढ्यांचा जन्म या संसारामध्ये झालाय, तरी एक वेळ हा संसार सोडून
त्या जन्मल्या वस्तूला आपल्या परधामाला निजधामाला निघून जावाचा आहे. मग तो मानव असो, किडा असो, माकडा असो, झाड असो, झडूला असो किंवा इतर वस्तू, म्हणजे जे संसारामध्ये उपजून आलेले आहेत, जन्मास जे आले त्याला एक वेळा संसार सोडून जाणे आहे. इथं राहायचं आहे का? नाही. म्हणून त्यासारखा आज ह्या परिवारामध्ये, दोन्ही परिवारात आजपर्यंत शिवराम भाऊ आमच्या सोबत, तुमच्या सोबत या परिवारात, संसारात, या बागडी टोल्यामध्ये शरीराला घेऊन आले आणि शरीराला घेऊनच या द्वारामध्ये त्यांनी संपूर्ण कार्य केलं. पण काही वेळ असतो, काळ असतो, वेळ कसा काय येईल याचे काही सांगता येत नाही. म्हणून संत म्हणतात की बाबा रे, तुम्ही फक्त शिवराम भाऊच्या शरीराला पाहिलं, शरीराचे सगळे नाते गोते रिश्ते या ठिकाणी दोन्ही परिवारामध्ये होते. पण एक दिवस मात्र त्या शिवराम भाऊच्या जीवनामध्ये असं घडून आलं, आणि ते त्यांच्याच नाही तर सगळ्यांच्याच जीवनामध्ये घडून येणार आहे. आज नाही, उद्या नाही, परवा, पण येणार हे शक्य आहे. कारण जसं अटल सत्य आहे जन्म, तसाच अटल सत्य आहे मृत्यू. तर या संसारामध्ये देहाला घेऊन शिवराम भाऊ आले, पण अशी एक वस्तू त्यांच्या त्या शरीरामध्ये प्रविष्ट झाली होती, परमात्माची वस्तू. अगं निर्गुण निराकार नाही ज्याला आकार है, अन नाव त्याचा देवा आत्माराम. ज्याला रंग नाही, रूप नाही, हात नाही, पाय नाही, अगं हे नाही, कान नाही, बाप नाही, माया. अशी निर्गुण निराकार वस्तू या शिवराम भाऊच्या शरीरामध्ये होती. पण एक दिवस मात्र त्यांच्या जीवनात घडून आलं, कयाले देवाजीच्या मना आणि मदत तेथे कोणाची होता राग उडून गेला. अगं पिंजरा मातीत पडला, तुका म्हणे कैसा झाला, आणि ज्याचा होता त्याने पिंपळाचा झाडाखाली बैसला ससा, हात नाही, पाय नाही, उडाला कसा. मग विचार करण्याची बाजू आहे. जन्म या शरीराचा झालाय, मृत्यू शरीराची झालेली आहे. पण अजर अमर अविनाशी जे वस्तू होती या शरीरामध्ये, त्या देवाची दिलेली, त्या या संसाराला सोडून, या परिवाराला सोडून, या घराला सोडून आपल्या निजधामाला गेलेली आहे. का म्हणून? कारण संत म्हणतो सोहम आला, सोहमच गेला. या ठिकाणामध्ये परमात्माची वस्तू आली आणि तेच आपल्या स्वाधिष्ठानामध्ये जाऊन समाविष्ट झाली. आणि तेच आपण शेवटचे दिवस आभारलं, म्हणजे 13 दिवसाची 13वी. कशाकरिता? की गेलेल्या आत्म्याला शांती घडो त्याकरिता. कारण शरीराचा अपमान झाला, सगळे संस्कार शरीराचे केला आपण. 3 दिवसाचा तिरगुड केला, 5 दिवसाची शोभणी, 7 दिवसाचा सुतुक केला, 12 दिवसाचा बारशा. हे सगळे शरीराचे आपण हे केलं. शरीराला मान्यता दिली, 3 दिवसाचा तिरगुड केला. का म्हणून? कारण 3 दिवसाचा तिरगुड रजतम सत्व 3 गुण माणसाच्या शरीराला लागून आहेत. या माणसामध्ये 3 गुण आहेत म्हणून 3 दिवसाचा तिरगुड. 5 दिवसाची सोबणी केली. कशाला? कारण 5 तत्वाचं शरीर बनलेलं आहे म्हणून 5 दिवसाची सोबणी. 7 दिवसाचा शुतुक केला. का म्हणून? कारण शब्द धातून हाडामासाचा पिंजरा तयार झालाय.
3.5 धातू माताचे ना 3.5 पिताचे. अशा सप्त धातूंना मानवाचं शरीर बनून तयार झाला म्हणून 7 दिवसाचा शुद्ध आणि 12 दिवसाचा बारशा. कशाला? का आलेला हा 3.5 हाताचा शरीर आहे याचा नाव ठेवण्यासाठी, याचा ओळखीसाठी आपण नाव ठेवलं बारशा केलं, नाव ठेवलं शिवराम. कशाला? ओळखीला. नाहीतर नावच नसतं तर लोक ओळखते का? ओळखले असते का? नसते ओळखले. नाही का? कोण भाऊ तर माहित नाही काय नाव होता, नावच नव्हता. म्हणून ओळखीसाठी नाव ठेवलं त्यांचा माता पितांना शिवराम. आणि हे सगळे या मानवाचा आगमनामध्ये आपण 12 दिवसाचा संस्कार केला. पण शेवटचे दिवस आज तुम्ही आम्ही आभारत आहोत ते 13 दिवसाची 13वी. कशाला? कारण ते नाम निज वस्तू आणि रविनाथ प्रकाश त्या परमात्माचा अंश या ठिकाणी होता, पण त्याला आम्ही काही पाहू शकलो नाही. आला इथं नाही पाहिलो आणि गेला इथं नाही पाहिलो. पण म्हणतात ना सगुण निर्गुण का भास जगत में बस आपत किया है काया में और मानव जन्म दिया पर प्यारे किया नहीं हरि भजन भुला तू मोहनी माया में. या संसारामध्ये आपण आलो सगळ्या मोहनी मायामध्ये विसरून गेलो. आणि आमचं काय आहे या अंतःकरणामध्ये? कोण चालत आहे, कोण बोलत आहे, कोण पाहत आहे आणि कोण कार्य करत आहे या वस्तूला आपण विसरून गेलो. आणि शेवटचे दिवस आपण 13 दिवसाची 13वी आभारतो. लोक म्हणतात जेव्हापर्यंत त्याचा घरचा विटाळ जाणार नाही तेव्हापर्यंत आम्ही खाणार नाही. हा विटाळ काढावासाठी 13वी आहे का? विटाळ काढावाची 13वी होय तुमची ना आमची. आम्ही विचार करतो मेल्या माणसाचं करत आहे म्हणून विचार करतो नाही का? जे आत्माला शांती घडो म्हणून या पत्रिकांमध्ये लिहून ठेवतो. पण लोकांची भावना नाही. दोनवडे भावचं इथं मरण झालेलं आहे. आणि जेव्हापर्यंत गंगा पूजनाचा कार्यक्रम होणार नाही 13वी होणार नाही तेव्हापर्यंत त्यांच्या घरी जाऊन आपण भोजन करणार नाही. का म्हणून? कारण त्याच्यावर कसं आहे विटाळ आहे. पण कोणाकडे विटा टिकलेला आहे माहित आहे कोणाला? आहे का? म्हणून तर संत म्हणतात की बाबा रे तुमची आमची भावना आहे की आपण हा सगळं केलं तर आमचा विटाळ निघून जाईल, पडून जाईल. हा मेला तो शुद्ध झाला, हा मेला तो शुद्ध झाला. या मरणाचा विटाळ होत नाही, मेल्या माणसाचा विटाळ होत नाही. विटाळ आहे तुमच्यावर आणि आमच्यावर. जिवंत माणसावर विटाळ आहे, त्या जिवंत माणसाचा विटाळ निघणार नाही. म्हणून संत म्हणतात अगं विटाळाचा जन्म विटाळी जन्मला, विटाळाचा देह विटाळी जन्मला, विटाळी जन्मला, विटाळी जन्मला. कैसा शुद्ध झाला सांगावा. आता हा नुसतं आंघोळी स्नान केल्यानं 13वीचा कार्यक्रम केल्यानं भोजन दिल्यानं नाही काय
विटाळ शुद्ध होणार आहे? होणार नाही. आणि तुमचा आमचा विटाळ काही आमच्या देहातून निघणार नाही. का म्हणून? कारण आम्ही तुम्ही सगळे त्या विटाळाच्या माध्यमातून आले आहोत संसारामध्ये. जरी आम्हा तुम्हाला रजवल अवस्था येती नाही तर आम्ही तुम्ही या संसाराला जन्म देऊ शकतो नाही. प्रत्येक महाला बाया प्रत्येक महामध्ये एक वेळा विटाळ करते. त्या दिवशी आपण 3 दिवसाचा पारणूक करतो, घरामध्ये जात सुद्धा नाही. का म्हणून जात नाही? कारण आपल्याला माहित आहे की हे अवस्था म्हणजे विटाळाची असेल. मग विचार करा, 3 दिवसाचा आपण पारणूक करतो आणि त्याच अवस्थेमुळे हा गर्भ समाविष्ट होतो. आणि तुम्ही आम्ही सगळे त्या गर्भातून आलो, कारण आम्ही पिंडज प्राणी आहोत. आम्ही पिंडज प्राणी. अंडज पिंडज श्वेतज आणि उद्भिज 4 प्रकारचे खाणे. या 4 प्रकारच्या खाण्यामध्ये पिंडज प्राणी म्हणजे जो गर्भातून बाहेर आलाय त्याला म्हणतात पिंडज. मग आम्ही तुम्ही सगळे त्या रजवल अवस्थेच्या रक्तानं तयार झालो, पुरुष म्हणा किंवा स्त्री. मग 3 दिवसाचा आम्ही विटाळ मानतो, 9 महिने 9 दिवसाचा विटाळ खूप होतो, आहे की नाही? मग नुसतं हा 12 दिवसाचा बारसा सुतूक केल्यानं निघते का? निघणार नाही. मग 13वी केल्या नाही तुमचा विटाळ काही निघणार नाही. म्हणून शब्द म्हणतात, हा ज्या वस्तूपासून घडून आलाय त्याचा विटाळ निघणार नाही. कारण जो मेला तो शुद्ध झाला, त्याचा सगळं काही त्या अग्नीमध्ये समर्पित झाला. 3 गुण गेले आपल्या ठिकाणी, 5 तत्व गेले आपल्या ठिकाणी, शब्द धातू गेले आपल्या ठिकाणी, वायू तेज आप आणि धरती तेज आणि मेले कोण कोणे 5 मध्ये. वायू तेज आप धरती ते गगन 5 तत्व आहेत या पिंजऱ्याला लागले. ते 5 तत्व सुद्धा आपापल्या जागी समाविष्ट होतात. माया मरीना मनमरा मरमर गया शरीर, आशा तृष्णा जागी है कै गडास कभी. मृत्यू कोणाची? या जन्मल्या शरीराची होत असतो. जन्मास येता शरीराची होते. आणि आपण शरीराला श्मशान भूमीवर नेऊन काय करतो? त्याला अग्नी देतो. मग अग्नी दिल्यावर तिथे काही राहते का? राहतो का? सगळा काही मातीमोल होत असतो. एक केसही तुम्हाला त्याचा मिळणार नाही. का म्हणून? कारण शब्द धातू 3 गुण 5 तत्व हे सगळे आपापल्यामध्ये जाऊन समाविष्ट होतात. फक्त वस्तू वाचते ते एक, फक्त एकच वाचत असते, पण त्याला आपण डोळ्यानं पाहू शकत नाही. निर्गुण निराकार वस्तू या कारात आली आणि सर्व घटी व्यापक माझी सद्गुरु मावली. अशी परमात्माने घडवलेली एक अशी वस्तू आहे ज्याला आपण म्हणतो आत्मारा, जीवन. हे वस्तू, त्या वस्तूला मृत्यू होत नाही, कारण तिचा जन्म होत नाही. आणि तेच अजर अमर वस्तू आज आपण या त्याच वस्तूच्या आत्म्याच्या शांतीकरिता या ठिकाणी बसले. कारण तो आला, हा सगळा संसार केला, पापा पुण्याचा गाठोडा करून आपल्या निज धामाला निघून गेला. म्हणून आजचा शेवटचा दिवस आपण आभारला. कशाला? आमचा विटाळ भोगवण्यासाठी नाही, या शरीराचा तेरवी करण्यासाठी नाही, त्या परमात्म्याच्या तेरवीसाठी, या जीवाच्या तेरवीसाठी आपण या ठिकाणी आजचा दिवस आभारला. म्हणून हा विचार सोडा का आमच्यावरी विटाळ आहे, आमच्यावरी विटाळ निघून गेलाय 13 दिवसानं. हा विटाळ निघणार नाही. आणि निघणार तो कोणाचा आणि कशानं? विटाळाचा देह विंटाळी जन्मला आणि सोहम नामे शुद्ध झाला सांगा बापा. ज्यानं जिवंतपणामध्ये
त्या परमात्माची ओढ लावली, त्याची भक्ती केली, त्याचा नावाचा जप केला, त्याचाच विंटाड निघतो, नाही तर प्रत्येकाचं विंटाड निघत नाही. म्हणून आज या ठिकाणामध्ये शिवरामजी भाऊ आपल्या परधामाला निजधामाला निघाले. त्याकरिता संत तुकारामजी महाराज यांच्या 4 चरणाचा भंग